जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. रसूलपूर जिल्हा परिषद शाळेसमोर मृत्यूचा सापळा. उघड्या डीपीमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात. रसूलपूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या अगदी समोर असलेली विद्युत वितरण कंपनीची डीपी विद्युत पेटी सध्या मृत्यूचा सापळा बनली आहे. या डीपीचे लोखंडी गेट पूर्णपणे तुटून पडले असून शालेय विद्यार्थी याच परिसरात खेळत असतात. वारंवार तक्रार करूनही ही डीपी दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात न आल्याने ग्रामस्थ आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार रसूलपूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच ही हाय व्होल्टेज डीपी आहे. या डीपीचे संरक्षक गेट निखळल्यामुळे आतील जिवंत विद्युत तारा उघड्या पडल्या आहेत. शालेय मुले खेळताना अनावधानाने या तारांच्या संपर्कात आल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळेतील शिक्षक आणि गावकऱ्यांनी या गंभीर समस्येबाबत विद्युत विभागाकडे अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन विभागाने जुनी डीपी बदलून नवीन बसवली खरी, परंतु ती दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आश्वासन पाळले नाही. नवीन डीपी देखील त्याच धोकादायक जागी बसवण्यात आल्याने अपघाताची टांगती तलवार कायम आहे. अधिकारी व शिक्षकांकडून पाहणी. आज रसूलपूरचे मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख सातव सर यांनी प्रत्यक्ष या ठिकाणाची पाहणी केली. डीपीची दुरवस्था आणि विद्यार्थ्यांचा वावर पाहता ही जागा अत्यंत असुरक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे ही डीपी तात्काळ लोकवस्ती आणि शाळेपासून लांब हलवण्याची मागणी केली आहे. डीपीचे गेट नसल्याने एखादा मोठा अपघात होण्याची वाट प्रशासन पाहत आहे का? कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी महावितरणने ही डीपी सुरक्षित ठिकाणी हलवावी. ग्रामस्थ रसूलपूर.